उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि त्याचबरोबर मनाला तृप्त करणारा सरबत प्यायला कोणाला आवडत नाही। प्रत्येकजण हा सरबत पितच असतो आणि त्याचबरोबर आज आपण शरीराला हेल्दी आणि त्याचबरोबर प्यायला देखील खूप जास्त चविष्ट लागेल असे सरबताचं प्रीमिक्स बनवणार आहोत, जेणेकरून आपण अगदी जास्त क्वांटिटीचं सरबत अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बनवू शकतो। तर सुरुवातीला आपल्याला इकडे प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे। तर मी इथे अगदी 1.5 कप साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर अगदी 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत, 8 ते 9 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा कप मिल्क पावडर आणि 1 कप जे आपलं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर असतं ना, ते मी इकडे वापरलेलं आहे। आता ही सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे आपलं जे मिश्रण आहे ना, ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इकडे एका बाउलमध्ये त्याला काढून घेत आहे। हे मिश्रण तुम्ही 6 महिने एका हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता, काहीही होत नाही, अगदी व्यवस्थित राहतं। त्यानंतर मी यामध्ये काही ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये पिस्ता, काजू तुम्हाला हवं असेल ते टाकू शकता। आणि अशा प्रकारे आपलं जे प्रीमिक्स आहे, तुम्ही याला बदाम मिल्कशेकचं प्रीमिक्स म्हणा किंवा सरबताचं प्रीमिक्स म्हणा, आपलं तयार करून झालेलं आहे। आता यापासून आपण पटकन 2 मिनिटांमध्ये सरबत कसं बनवायचं ते पाहूयात। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। व्यवस्थित आपल्याला ते दूध आहे ते तापवून घ्यायचं आहे। त्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। व्यवस्थित दुधाला उकळी आली की त्यानंतर आपण जे प्रीमिक्स बनवलं आहे ते आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी अगदी 2 ते 3 चमचे प्रीमिक्सचे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला कमी गॅसवरती याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्टही नाही ठेवायचं। आणि तुम्ही पाहू शकता इथे जो आपला सरबत आहे तो बनवून तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित त्याला रूम टेम्परेचरवर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी भिजवलेला सब्जा टाकलेला आहे। 2 ते 3 चमचे मी यामध्ये सब्जा टाकलेला आहे। सब्जा आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण याचे सेवन करायलाच हवे। त्याचबरोबर शरीरासाठी आपला खूप हेल्दी असतो। त्यानंतर मी इथे गुलाबाची पाने आहेत ती वरून धुवून टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे आपला थंडगार गुलाब सरबत हा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही याला थोडे फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर याला सर्व करू शकता। असं सरबताचं प्रीमिक्स बनवून ठेवलं ना, तर काय होतं की आयत्या वेळेस आपल्याला जेव्हा सरबत बनवायचं असेल ना, तेव्हा जास्त आपली गडबड होत नाही, पटकन बनवून तयार होतं। फक्त आपल्याला हे प्रीमिक्सच वापरायचं असतं आणि अगदी 2 मिनिटांमध्ये आपला पटकन सरबत बनवून हा तयार होतो। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।